दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यानुसार त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण आणि कळवण यासह 6 तालुक्यातील सर्व शाळांना गुरुवारी 9 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी ही माहिती दिली आहे। हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याबरोबरच गुजरातच्या दक्षिण भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम जिल्ह्याच्या उत्तर भागावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली। विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्यटन स्थळे आणि धबधबे रविवारी 12 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले असून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रशासनाने नागरिकांना पर्यटन स्थळे, धबधबे आणि धार्मिक स्थळांवर गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे। तसेच आठवडे बाजाराबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार घ्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे। नमस्कार, मी रोहित कुमार राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण। उद्या दिनांक 9 जुलै 2026 रोजी नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यासाठी IMD कडून येलो झोनची वॉर्निंग देण्यात आलेली आहे। त्या व्यतिरिक्त दक्षिण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे, ज्याचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। या सगळ्या बाबी विचारात घेता जिल्हा आपत्ती प्राधिकरण नाशिक यांची बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये सगळ्या विभागांसोबत चर्चा करण्यात आलेली आहे। विभागांचे जे काही सूचना व अभिप्राय आहेत ते विचारात घेऊन असा निर्णय घेण्यात आला आहे की उद्या त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि बागलाण आणि कळवण या 6 तालुक्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात येतील। त्या व्यतिरिक्त जे पर्यटन स्थळ आहे, धबधबे आहेत, हे पूर्णपणे पुढच्या रविवारपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। ते तसेच कायम राहतील। त्या व्यतिरिक्त जे आठवडे बाजार आहे, काही धार्मिक क्षेत्र आहेत, तिथे गर्दी टाळण्याची प्राधिकरणामार्फत आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून पावसाच्या याच्यामुळे कुठेही कोणाला अडचण येणार नाही। धन्यवाद। मी सुद्धा सांगितल्याप्रमाणे जे 6 तालुके आहेत तिथे जे माध्यमिक प्राथमिक शाळा आहेत, त्यामध्ये प्री स्कूल आणि 1ली ते 7वी यांचे जे सगळे शाळा बंद राहतील, त्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात येईल। त्या व्यतिरिक्त जे आठवडे बाजार आहे ते स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्यांनी स्थानिक जे क्षेत्रीय अधिकारी त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। तथापि आपल्याकडून ते प्रतिबंधात्मक आदेश देण्यात येत नसले तरी तिथे गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नागरिकांनी या संपूर्ण कालावधीत सतर्क राहावं आणि त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घ्यावे। धन्यवाद। त्र्यंबकेश्वर मंदिर खुलं राहणार आहे की बंदच? त्र्यंबकेश्वर मंदिर हे मान्य सहआयुक्त सहधर्मदाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्यांच्या अन्वये याबद्दल निर्णय घेतले जातात। मात्र त्यांच्याकडून जे माहिती प्राप्त झालेली आहे तर तिथे त्र्यंबकेश्वर मंदिर हे उद्या देखील उघडं असणार आहे। त्या व्यतिरिक्त सप्तशृंगी गडाबद्दल उपविभागीय अधिकारी कळवण यांच्याकडून निर्णय घेतले जातात। तर त्यांनी काल जो निर्णय घेण्यात आला होता त्यांच्यामार्फत 7 तारीख ते 9 तारीख या साधारण 9 म्हणजे उद्या परवापर्यंत ते बंद राहणार असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो तसंच कायम राहणार आहे। पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। प्रतिनिधी करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।